5 ते 10 मिनिटं राहिल्यात आणि फ्लाईट सुटलं नाही तर बरी धावत धावत चालत लोक धावत बस पकडतात, ट्रेन पकडतात, इथं धावत फ्लाईट पकडतात. जागा बसलेली उठवली चांगली. बरं उठा, आमची जागा येते. तसा जसा विमान वरती खाली होतंय मग फ्लाईटची रिॲक्शन बघा. बाहेर ठोकते बरं आलं काय माणसं आहे. ही मला गाडी यश मला याच्या लोटीत नाही ना. ठीक आहे चल ना, इथं बस थांबता इथे ये ना, इथे जाऊन ठेवून द्या. मुंबई टू दिल्ली बाय व्हीलचेअर. मॅगी घेतली घरी, मॅगीने हाऊस केली आमची. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललो शिमला आणि मनाली येथे. तर जाण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि ओव्हरऑल आपली बॅग पॅकिंग वगैरे सर्व ऑलरेडी झालेली आहे. आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन होता मे मधला मेघालयाला जायचा, पण ट्रेनचे तिकीट्स वगैरे न भेटल्यामुळे तो आम्ही कॅन्सल केला प्लॅन. आणि बरं मग आता इकडे गरमी पण जरा जास्त होते तर शिमला मानेचा प्लॅन केला पाहिजे. प्लॅन केला आपण, तिकीटचं पण सेम झालं, ट्रेनचे तिकीट्सच न भेटले आपल्याला. सो फ्लाईटचे तिकीट्स अवेलेबल आहेत का चेक केलं तर लकीली ते अवेलेबल होते. मग आम्ही लगेच बुक केलं ऑन द स्पॉट. आता 4-5 दिवस अगोदरचा प्लॅन झाला आहे. तर बुकिंग वगैरे सर्व झाली, तिकडचं पण बुकिंग करून ठेवले जेणेकरून नंतर तिकडं जाऊन हॉटेल वगैरे शोधायचं काही त्रास वगैरे नको. सो आता आपली फ्लाईट जी आहे ती 1 वाजताची आहे आणि आजच आपण शिमलाला रात्रीपर्यंत पोहोचणार. तर ह्या ओव्हरऑल ब्लॉगमध्ये तुम्हाला घरून तर शिमलापर्यंत कसं पोहोचलो ते सर्व बघायला भेटणार आहे. तर आता काय नाही, निघूया, ओला वगैरे काय बुक करूया आणि निघूया. आता जे वाजलेत 9:30 वाजलेत. सो एअरपोर्टपर्यंत आपण अर्धा नाही 1-2 तास आधी पोहोचलेलं चांगलं आहे. तर निघूया, जास्त लेट करून जमणार नाही. आता सगळे शूज वगैरे घालतो आणि निघतो. तर आपण आता निघालेलो आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर ओव्हरऑल आपण 6-7 जण आहोत. आम्ही 4 जण आणि एक दादा ताई आणि त्यांची एक छोटी मुलगी आहे. तर ते दुसऱ्या रूटने येतात, ते डायरेक्ट आपल्याला एअरपोर्टलाच भेटणार आहेत. आणि फॅमिलीला रिव्हील करायचं असं हे नव्हतं म्हणजे एवढ्या लवकर तरी, पण आता फिरणं त्यांच्यासोबत असतो. तर सर्वांची आधी ओळख करून देतो मी. ही माझी मम्मी आहे आणि पप्पा आणि हा भाऊ. तर भावाला बघितलं असेल तुम्ही 1-2 ब्लॉगमध्ये. आता आपण खारघर क्रॉस केलाय, डायरेक्ट आता एअरपोर्टवर भेटू आणि मॅपवर दाखवत आहे 11:30 पर्यंत पोहोचू. तर किती लवकर पोहोचतो ना किती लेट पोहोचतो तर बघू. तर आपला फोटोशूट पण झालेला आहे, मस्त फोटो आलेत. तर तुम्हाला ते फोटो वगैरे बघायचं असेल तर इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामवर पण फॉलो करून ठेवा, जेणेकरून तिथे मी सर्व असे अपडेट्स वगैरे कुठे चालले काय ते सांगत असतो. पण तसं स्टोरी वगैरे टाकत असतो, ते पण तुम्हाला बघायला भेटतील. आता ही पण आपण चालत जाऊया आतमध्ये ना. बोर्डिंग पास कलेक्ट करूया लवकर. बोर्डिंग पासचा टाईम आहे 12:20चा आणि आता वाजलेत 12:10. सो 10 मिनिटात तर पटकन बोर्डिंग पास वगैरे घेऊया. इथं आपल्या दादा ताई पण भेटले, तुम्हाला ओळख करून देतो. ही आमची ताई आहे आणि हा दादा आहे आणि त्यांची बारकी कायरा. कायरा ऐकर, तिने पर्स बघ अशी घातले. आणि तुम्ही आमच्या सर्वांची एक गोष्ट अशी बघितली असेल तर सर्वांनी ब्लॅक घातली. हा आमच्या मम्मीचा प्लॅन आहे. बघा तुम्ही सर्व ब्लॅक 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 दिसते. ब्लॅक आर्मी आमची आज. ब्लॅक आर्मी. आपली इंडिगोची फ्लाईट आहे. तर इंडिगोच्या लाईनला आपण आलो आणि इथून आता बोर्डिंग पास कलेक्ट करूया. टाइम थोडासाच राहिला आहे तर पटकन थोडीशी भूक पण लागली, काहीतरी खाऊया बघूया, नाही तर डायरेक्ट दिल्लीलाच जाऊया खायला. तर इथं वेटनुसार बॅगा असतं, म्हणजे वेट ठरलेलं असतं 15 kgचा आणि त्याच्यावरती असेल तर ते जास्त चार्ज करतात. त्याच्यात एक सिम्पल फंडा सांगतो मला, जास्त वेट असेल 2-3 kg तर जेवढे जड कपडे आहेत ते अंगावर घालायचे, ते काय बघायला नाहीत. आणि 7 kg आतमध्ये काही हे नाही करत एवढं चेक. केबिन बॅग जी असते 7 किलोची जास्त असते तरी चालते, मी एवढे काही चेक करतच नाही. तर आता इकडून आपण बोर्डिंग पास घेऊया. तिथे पण परत आधार कार्ड दाखवायला लागतं आपल्याला.
बॅग्स वगैरे आपण जमा केलेले आहेत, त्यांनी बोर्डिंग पास पण घेतलेले आहेत. आता थोडंसं आपले चेकिंग होईल, परत सिक्युरिटी चेक होईल आणि त्यानंतर आतमध्ये त्यांनी सांगितलं पटापट जा, कारण की बोर्डिंग पासचा पण टाईम होऊन गेलेला आहे. कारण की आपल्या ट्रॅफिकमुळे जास्त जरा लेट झाला की आता वाजलेत मला तर वाटतं 12:30 आणि अर्धा तास बाकी आहे. सो पटकन जाऊया आता इथे थोडीशी आपली परत सिक्युरिटी चेकिंग होईल. इथे बेल्ट वगैरे इलेक्ट्रॉनिक जेवढा सामान असतो तेवढा बाहेर ठेवायला लागतो. 5 ते 10 मिनटं राहिल्यात आणि फ्लाईट सुटलं नाही तर बरी आहे. तर पटकन जाऊन पटकन फ्लाईट पकडू, कारण की त्यांचा फोन पण आले 2-3 का बस निघते म्हणून या लवकर. तर धावत चालेल सर्व मागे. चला फ्लाईटवर झाली धावत. लोक धावत बस पकडतात, ट्रेन पकडतात, इथं धावत फ्लाईट पकडतात. मग ट्रॅफिक मुलं खरंच जाम लेट झाला. इकडे सगळे धावतात. त्यांचे 2-3 फोन झाले आपल्याला, त्याच्या भरभर नाही वाटत बस निघायची. बरं इकडे झाला बाबा, आलो. बस थांबल्या तर खाली, खास आपल्यासाठी त्यांनी बस थांबवलेली, एअरपोर्टची बस आपल्यासाठी थांबलेली. नाच तर नाहीच आहे, गेले असते सगळे टाकून. न कसला नाद न कसला काय. कुठून जायचे? इकडून हा चल. आलो बाबा, आलो एअरपोर्टवर आलो. एअरपोर्ट म्हणजे आता मगाशीच आलोय, पण फ्लाईट पण लागली. हा पोहोचलो रे बाबा, पोहोचलो फायनली. बसने बोलले ना ते जायचं. या काय डायरेक्ट फ्लाईट आले. बाकी लोक बसने गेले, आपण डायरेक्ट फ्लाईटने. हेच नाही ना, ते काय बोलतात नादच नाही. कुठे गेली बाकीची? हा चुकीच्या रस्त्याने चालले वाटतं. एक्झिट टाकून इथं. चला चुकलो परत भागो नुसते पलावली चालली. कुठून आहे त्याला आवाज दे. खाली ना, बरोबर चाललो. बरं चला पला. बोला गणपती बाप्पा. खास आपल्यावर बस ट्रेन 5 मिनिटात ते सोडणार होतं आपल्याला. VIP सगळे भेटले. जागा बसलेली उठवली चांगली. बरं उठा, आमची जागा इथं भेटली फायनली आपली फ्लाईट. आपली मनाली इथंच राहिली असती. धावत आलो म्हणून आपण दोघे धावत आलो. दोघे धावत होते. एकदम लास्ट 1-2 मिनिटात राहिली तिथंच मनाली झाली असते आपली. तर फ्लाईट पण आपली निघलेली आहे. टाइम थांबला विमान आणि फायनली आपला नंबर आलेला आहे. तर आर यू एक्साइटेड? तर चला मनाली. जसा विमान वरती खाली होतंय, पण ताईची रिॲक्शन बघा. ताईच्या पोटात गोला आले. ताई कसं वाटतं मग फर्स्ट टाइम? जोरात बोल, जोरात. मस्त. तोंड बघून समजूच शकता तुम्ही ताईला कसं वाटतंय. आपण दिल्लीला 3:15 पोचतोय. त्यानंतर थोडा तिथे काहीतरी खाऊ पिऊ आणि चंदीगडला आपली दिल्लीवरून फ्लाईट येते 5 वाजता आहे. 2 तास आपल्याला आहे टाईम. सो असं आरामात करू, जरासं तिथं जाऊन बसू राहू, जेणेकरून असं धावायला वगैरे नको लागायला.
फ्लाईटमध्ये आलोय तर तुम्हाला सर्व दाखवतो. परत बोलाल की हे नाही दाखवलं ते नाही दाखवलं. तर हा फ्लाईटमधला वॉशरूम आहे. इथे एकदम कॉम्पॅक्ट असतो. एवढाच मी विथ मापून दाखवतो तुम्हाला किती मोठा असतो. एवढा इथं तो एवढा. तर तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठा असतो. मला काही टॉयलेट वगैरे काय आली नाही. मी असं चालतो तिथं बसून गाठायला लागतं. बरं इथं जरासा आनंद यावा. तुम्हाला इथली पण अशी मापून दाखवू येते. नको एवढा नको. आता काही सर्वच जण फ्लाईटने ट्रॅव्हल करायला लागले तर सर्वांना माहितीच आहे. पण असं नको का तुम्ही हे नाही दाखवलं ते नाही दाखवलं. तुमच्याकडं समजा कमी काय आलं आहे आणि तुम्हाला कोणाला द्यायचं नाही तिथं तर विमानात त्याची पण सोय केलेली आहे. इथे टेबल आहे तर तुम्ही इथे येऊन सगळं खायला मस्तपैकी खाऊ शकता. काही जण सिरियस घेतील हो येते खायला नाही. तो बारका पोरगा बिरगा इथं ठेवायला काहीतरी आहेत. चला पण बाहेर तर बरं नाही. बाहेरून कोणते ठोकते. बरं आलं काम सुखात काम तरी करू दे. काय माणसं आहे सुखात जाऊ दे. हा इथं जो बटन येतो दाबला ना पाणी येतो. आता पाणी घेऊन येते. बघू किती टायमात घेऊन येतो. 5 ते 10 मिनिटात आपल्याला लगेच आणून देतात ते पाणी. आता एवढी भूक लागली ना भरपूर भूक लागले. असं झाले कधी जाऊन उतरतो ना खातो. आता आपली लँडिंग होणार आहे मित्रांनो आणि हळूहळू आपलं विमान जो आहे खाली येत चाललंय. तुम्हाला लँडिंग कशी होतं ते पण दाखवतो मी. आता बघा मला ना तिथं खाली उतरून फोटो काढायचा होता पण नशिबानं खायनीच तर आपलं डायरेक्ट तोंडावरच उतरवतात. सीडी बिडी लावून जरा उतरावं बरं. यार बाहेर आलो तर मॅगडी दिसला तर बरं मॅगडीतूनच काय खायचं ते खाऊन घेऊ. तर एवढा सर्व आम्ही ऑर्डर केला आहे. इथं ठेवतो नीट. एवढा सगळा ऑर्डर केला आहे आणि आपल्यापेक्षा रेट इथं 3 पट आहे. 3 पट. जो आपल्याकडे मील भेटतं त्याच्यात फक्त इथं बर्गर त्याच्या जास्त पैशात फक्त सिंगल बर्गर भेटतं. असो आता एअरपोर्टला आलं तर काय बरं तर खाऊन घेतोय फटाफट. हे काय रे तू काय खाशील? तू काय खाशील बाबू? तर आता पटकन खाऊन घेतो आणि मोबाईल थोडंसं चार्जिंगला लावतो कारण की आता परत आपली 5 का 6ला फ्लाईट आहे परत चंदीगड. तर पटापट आता खाऊन घेऊया. आमचं आता खाऊन पिऊन झालं आहे आणि तो थोडंसं आराम करतो तासभर. आणि ताईची फर्स्ट फ्लाईट होती. ताई कसं वाटला दादा तुला? एकदम मस्त. अशी भीती वाटली का? हे काय रा तुला भीती वाटली का? भीती तिथं चाललेलं आम्हाला भीती वाटतंय तिला तरी भीती काय समजतंय. एकच लाईफ आहे मित्रांनो. फिरा मस्त फिरा सर्व एक्सप्लोअर करा. तर आम्ही दोघं मस्त इथं तांगड्या लांब करून बसलोय. असं समोर एअरपोर्ट आहे आपल्या आणि असं झोपलं कारण की आपल्या फ्लाईटला अजून 1 तास आहे. सो बरं आरामच करावा. मस्त फोन आता ठेवतो मी चार्जिंगला लावतो आणि आता डायरेक्ट आपली फ्लाईट आहे चंदीगडची. तर ती चंदीगडला पोहोचेल 7च्या आसपास. मग तिथून आता ड्रायव्हर काकांना पण फोन करून ठेवला आहे बरोबर आम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचू. ते बोलतात ठीक आहे मी येऊन थांबलो. ठीक आहे. आणि शिमलाला पण आपण आजच पोहोचणार आहोत तर याचा वेगळाच आनंद आहे. म्हणजे आपण आता उद्या उठलो की डायरेक्ट परत निघालो दिल्लीवरून चंदीगडला. तर इथं बोर्डिंग पास जरासं परत स्कॅन करायला सांगितलेत. असंच बराच वेळ बसूनच होतो. 1 तास 1.5 तास कसा केला काही समजलंच नाही. समोर आपली आता फ्लाईट लागले. आय थिंक हीच फ्लाईट आहे. मला फ्लाईटची तर खाली असं उभं राहून फोटो काढायचं नशिबातच नाही काय आपल्या खाली आहे.
खाली है क्रूज। हो मॅडम घ्या की आमचा. आम्हाला जाऊ द्या, पप्पा मारतील. हे दाखव आपला फायनल कॉल बोलताना येतच नाही. विमान दाखवतो तुम्हाला. विमान हे बघा कसला आला. हे विमान, अरे ग्लास वर कसले माकले यांची. साफसफाई बरोबर नाहीये. दोनों का, हाँ दोनों साथ में है. मैं उसके लिए भी तैयार, बहुत बड़ा है लेकिन ये वाला. थँक यू. वेलकम. तर चला जाऊया. आता कुठे वेळेवर आलो, आता मागासारखी घाई नको म्हणून इथंच येऊन बसलेलो गेटच्या जवळ. आता मस्त सनसेट पण होणार आहे, तर वरतून आपल्याला सनसेट बघायला भेटला तर मी तुम्हाला ते पण दाखवल. आणि आपण जर अपोजिट साईडला बसलो तर काहीच नाही बघायला भेटणार. सकाळी बघितली तेवढेच ढग बघा मग. आणि आता इथून पटापट जाऊया. पटापट कुठे बोर्डिंग बस झाली. आता काही पटापट जायची अशी गरज नाही. हलू जाऊया. मम्मी पप्पा तर पुढेच गेले सगळं, दादा ताई वगैरे. आता आम्ही दोघं चाललोय. आम्ही त्या साईडला फोटो काढायला गेलो. सकाळी काय नीट असं फोटो वगैरे काढायला नाही भेटलं, घाई सगळं झालं. तर आता फोटो वगैरे काढले जरा, काय ना बरोबर आहे. आता इथून परत तेच ते खाली उतरून काढायचे यार. मला फोटो काढून ना देत, थंबनेलला टाकायला. बघा कोल्हा ही मला गाडी. ए यश मला याच्या लोटीत नाही ना. ठीक आहे चल ना. नाही तर बस थांबता इथे मार गाव ये ना. इथे जाऊन ठेवून द्या. थांबता. अरे पैसा चला घोडे टिक टिक टिक. ये मुंबई टू दिल्ली बाय व्हीलचेअर. हे पैसा बिगी हा ब्रेकफार भेट मोठा भेटच. दोघांना आता आपण फ्लाईट मध्ये बसलोय आणि वाजलेत 5:45. तर परफेक्ट टायमिंगवर आपली फ्लाईट निघालेली आहे आणि परफेक्ट टायमिंगवर आपण आलो, जेणेकरून सकाळसारखं व्हायला. तर आपण आता चंदीगड साठी टेक ऑफ घ्यायला रेडी आहोत आणि फ्लाईट पण आपली निघालेली आहे. आपल्या विमानाने टेक ऑफ केला होता 5:51 आणि लगेच कॅप्टनने 15-20 मिनिटाचा अनाउन्समेंट केला तर आपण लँडिंग करतो. आणि बाहेर एवढा भारी व्ह्यू आहे ना, त्याचं असं वाटतं चादर टाकली. या खिडकीतून दाखवतो मी तुम्हाला. ही खिडकी जामच खराब आहे, त्यामुळे जरा झूम करतो. आणि तर गणपती बाप्पा थोडेसे वाटतात. कोणाकोणाला गणपती बाप्पा वाटतात ते कमेंटमध्ये सांगा मला. थोडंसं वाटतात बघा ना गणपती बाप्पाचं कान वगैरे. या काचा बघा ना कसल्या घाण आहेत. यांना बोललं थोड्या बाजूला थांबवा 5 मिनिटं आणि मी पुसून येतो. वाटलं तुम्हाला जर कष्ट घ्यायचं नसतील तर मला एवढे आले तुम्ही तरी चांगला दाखवते ना तुम्हाला. नाही बोलतो थांबू बस. अरे बरं आम्ही आमची गाडी थांबवत आहोत, कुठं पण थांबवतो. लगेच बाजूला गाडी पाणी पिणी मारून काच पुसतो. यांना थांबवायला काय पैसे दिल्यानंतर तरी थांबवत नाही. काय माणसं आहेत र. आता मुंबईवरून दिल्लीला येताना पण तुम्ही लँडिंग केलेलं बघितलं विमान, तर आता पण बघायचं का. ठीक आहे थांबत दाखवतो. आता लँड होईल बघा. थोडासा उतरताना असा झटका भेटतो, नंतर काय नॉर्मल असतो, एवढा काय नाही. हे बा पात्या खोलल्या विमानाच्या. पोचलो बाबा, पोचलो फायनली चंदीगड. आपण आता एअरपोर्टवर लँड झालेलो आहोत आणि मागे तुम्ही बघू शकता आपला प्लेन. आणि आता आपल्याला घ्यायला इथून बस पण आलेली. तर पटकन पोटशीला जाऊ आणि सीट धरून बसू. असं काही जास्त आपल्याला लांब जायचं नाही, तर सीट भेटली तर कसं बरोबर कसं बसू. आम्ही दोघं इथे बसतोय आणि आमच्या विमानाला आपण बाय बाय करूया मस्त आणि निघूया शिमलाकडे. पंजाबमध्ये आपण लँड झालेलो आहोत आणि आपल्या बेल्ट नंबर 5 सर्व बॅग येत आहेत. तर बॅग आता घेऊन बाहेर निघूया. हे बघा यांनी कोणच्या पण बॅगा उचलल्या बघा. हे बघा याडा झालाय तो. कोणच्या पण बॅगा उचलते पुढे येऊ. तशी आपलीच वाटतं ती. नाही आपली नाही ती. सगळ्यांच्या बॅगा आल्या, माझी बॅग आलीच नाही. आली 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 इथं उचलून ठेवले. मी शोधते मागासपासून. ही बघा ही माझी बॅग आहे. तर आता ड्रायव्हर काकांना फोन केलेला
ते बाहेर येऊन थांबलेत. आता बाहेर निघूया ना, काहीतरी खाऊन डायरेक्ट जाऊया नॉनस्टॉप शिमलाला. 110 किलोमीटर आहे आपल्याला पोचायला. 9:30-10 वाजतील. तर काय नाही, जाऊन फक्त झोपायचं आहे. तर बघूया तिथले हॉटेल्स वगैरे कसे आहेत आपले. जेवणाची वगैरे पूर्ण अरेंजमेंट झालेली आहे. जाऊ फक्त आपल्याला तिथं फ्रेश होऊन जेवण करून झोपायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण सर्व बघायला चालू करणार आहोत. ओव्हरऑल फिरायचे दिवस आपले 4 ते 5 दिवस आहेत. नंतर रिटर्न आपण येणार आहोत मंडेला 24 तारखेला. आपली गाडी आलेली आहे आणि आपल्याला सांगितलेली इर्टिगा, पण आणली इनोवा. चांगली गोष्ट आहे ते, कारण की इर्टिगा आणि इनोवामध्ये स्पेसमध्ये खूप फरक पडतो. तर हो, आपलीच आहे. मलाच आधी कन्फर्म नव्हतं का नक्की आपली आहे का, बट आपलीच आहे बरं, कारण की त्यांनी आपल्यासमोर फोन होता, नंबर पण तोच आहे. सो आता पटकन बॅगा वगैरे ठेवूया आणि निघूया. आपण आता हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री केली आहे आणि हॉटेलला पोहोचायला अजून 2 तास आहेत. तर जेवण वगैरे तिकडेच आहे. तर बरं जाता जाता थोडं लाईट खावा. इथं मॅगी ऑर्डर केली, कारण की आपला हा जेवणाचा टाईम आहे. आता वाजले 9:15. तर आपला म्हणजे बघायला गेलं तर जेवणाचा टाईम आहे आणि भूक लागली तर बरं थोडी मॅगी खाऊन पुढं जावं. तर लाईट इथं मॅगी आणि इथून चाट पण घेतलेली. तर मॅगी अजून बनते आमची, झाली वाटतं झाली. आणि थंडीबद्दल बोलायचं झालं तर मुंबईवरून डायरेक्ट त्याच दिवसात जर इकडं आलोय, भरपूर अशी थंडी लागते. वातावरण एकदम थंड आहे इथं. अजून तर पोहोचलो पण नाही वरती किती असेल तर मनालीमध्ये मायनस आहे, एवढं तर माहिती आहे. आता आपण शिमलाला आहे, तर किती तिथं भेटतंय तर सांगेन मी तुम्हाला सर्व. तर मॅगी खाऊन तुम्हाला पुढे भेटतो. ही माझी मॅगी आली, माझी मॅगी दे. मॅगी, हा मॅगी घेतली घरी. मॅगीने हाऊस केली आमची. तिकट लागली म्हणा. मिरच्या कम्प्लीट माझ्याच वाटणीला द्या. मस्त गरम होती म्हणून एवढं थंडीत बरं वाटलं खायला. अजून मला डायरेक्ट मॅगी खाऊन भेटतो हॉटेलवरच. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन पोहोचलेलो आहोत. आपण 7:15 वाजता चंदीगड वरून निघालेलो आणि आपल्याला इथं पोहोचायला 11:30 जवळपास 4 तास लागले यायला. 100 किलोमीटर यायला 4 तास लागले. रस्ता खूप असं रस्ता घाट एरिया होता, वेगळंच झालंय त्याचं ना. तर आता आलेलो तिथं हॉटेलच्या लॉबीमध्ये होत. तुम्हाला मी रूम टूर देतो. ही आमची रूम आहे छोटूशी. यो मी हे दिसतं का तरी? हा दिसतंय. तर एकदम हे झालाय. आणि हा बेड आहे. इथे एक मॅट्रेस टाकू मला. आता मी खाली झोपून बघा एवढं खाली. आणि इकडचं तुम्हाला सकाळी दाखवतो. ओव्हरऑल अशी रूम आहे. तिकडं डबलची होती पण ती नाही घेतली आम्ही. 2 रूम असल्या पटापट होईल सर्व. तर आता बॅगा बिगा सर्व ठेवतो आतमध्ये आणि खाली जेवायला जातो. खाली जाताना तर इथंच येईल जेवण. भूक लागली भरपूर, पटकन जेवण घेऊ, फ्रेश होऊन हा व्लॉग एंड करू आपण. आणखी भरपूर मोठा झाला हा व्लॉग. रूमवर येऊन फ्रेश झालो आणि तेवढ्यातच त्याने आपल्याला जेवण आणून दिला. तर जेवणात आपल्याला अंडा करी आहे, राईस आहे, चपाती आणि व्हेजवाल्यांना काय रे पनीर टिक्का आणि बटाट्याची भाजी आणि राईस वगैरे. बाकी सेम आहे सर्व. तर वातावरण एकदम थंड आहे इथलं. एकदम थंडी वाजते. सर्वांनी जॅकेट वगैरे घातल्यात. आपल्या इकडे तर काहीच नव्हतं, गरम होतं, असं चालतो हाफ टी शर्टवर. आता माझं पण हे झालंय जरासं, मी पण जॅकेट वगैरे घालतो. आणि उद्या आपण एक्सप्लोर करणार आहोत कुफरी बघणार. तर तिथलेही तुम्हाला व्ह्यूज वगैरे काय काय जे मी बघेल ते दाखवीन. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेल आपण धावत फ्लाईट पकडली ते, परत माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी कसं फ्लाईटची जर्नी एन्जॉय केली ते. तर हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.